नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कोरिलेशन बद्दल माहिती घेत होतो. कोरिलेशन बघत असताना कोरिलेशनचा नेमका कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर कोरिलेशनचे टाईप कोणकोणते आहेत, त्यानंतर कोरिलेशन स्टडी करण्याच्या किंवा फाइंड करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्सपैकी आपण ग्राफिकल मेथड जी आहे म्हणजे स्कॅटर डायग्राम काढून आपण कोरिलेशन सांगू शकतो, ती स्कॅटर डायग्राम कशा पद्धतीनं वापरली जाते कोरिलेशन सांगण्यासाठी हे आपण बघितलं. त्यानंतर मॅथमॅटिकल मेथडमध्ये कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट ही मेथड आपण बघितलेली आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा असेल तर कोरिलेशन कसं काढायचं कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट वापरून हे आपण थिअरॉटिकली बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट हा कसा कॅल्क्युलेट केला जातो त्यासाठीचे आपण काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघणार आहोत. आता इथं हे आपण कालच्या लेक्चरमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ आर कसं द्यायचं ते पण पाहिलेलं आहे. कोव्हेरियन्स आणि कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनच्या प्रॉपर्टीज आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तर इथं आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला बघा. फाइंड कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट स्मॉल r फॉर द फॉलोइंग डेटा अँड इंटरप्रिट इट असं सांगितलेलं आहे. कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट फाइंड करायचा आणि त्याची जी काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूवरून तुम्ही ती व्हॅल्यू इंटरप्रिट करायची किंवा इंटरप्रिटेशन लिहायचं त्या व्हॅल्यूवर असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला डेटा दोन व्हेरिएबलमध्ये दिलेला आहे. एक्स आयच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत काही आणि वाय आयच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एकदम सिंपल डेटा घेतला आहे जेणेकरून तुम्हाला ते कार्ल पियर्सन कोरिलेशन कसा काढायचा असतो ते प्रोसिजर पटदिशी लक्षात येईल. आता पहिली गोष्ट आपल्याला कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढायला सांगितला आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंटचा जो फॉर्म्युला आहे तो आठवला पाहिजे. कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इट इज अ रेशो ऑफ कोव्हेरियन्स बिटवीन एक्स अँड वाय डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ द स्टँडर्ड डेव्हिएशन. अशा पद्धतीनं तुमचा कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंटचा फॉर्म्युला आहे. दॅट इज आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. मग आता यामध्ये जो कोव्हेरियन्स आहे तो कोव्हेरियन्स कसा काढला जातो तर कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार वाय बार. आणि सिग्मा एक्स कसा आहे तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर अँड सिग्मा वाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन वाय आय स्क्वेअर मायनस वाय बार स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्या प्रत्येक ह्या आरच्या फॉर्म्युल्यामधले प्रत्येक जी टर्म आहे त्या टर्मचा फॉर्म्युला जो आहे तो इथं आपण लिहिलेला आहे. म्हणजे आता ज्यावेळा आपण कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट काढणार त्यावेळा आपल्याकडे एक्स आय आणि वाय आयच्या व्हॅल्यू फक्त आहेत. मग त्या एक्स आय आणि वाय आयच्या व्हॅल्यूवरून आपल्याला एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. हा जो डेटा आहे तुमचा इंडिव्हिज्युअल सिरीजमधला आहे बट पेअर्ड डेटा आहे. दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू तुम्हाला एका वेळेला दिलेल्या आहेत. मग एक्स बार वाय बार तुम्ही काढू शकता. एक्स आयचा सेपरेट मीन वाय आयचा सेपरेट मीन दॅट इज एक्स बार वाय बार. त्यानंतर कोव्हेरियन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सिग्मा एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सिग्मा वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणकोणत्या समेशन्स आपल्याला लागणार आहेत त्या समेशन्स आपल्याला दिलेल्या डेटावरून काढाव्या लागतील. म्हणजे आपल्याला सिग्मा एक्स काढण्यासाठी समेशन एक्स आय स्क्वेअरची गरज पडणार आहे. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्यांचा स्क्वेअर आपल्याला करावा लागेल. म्हणजे
एक्स आय स्क्वेअरचा एक आपल्याला कॉलम करावा लागेल आणि त्याची बेरीज दॅट इज समेशन एक्स आय स्क्वेअर अशी आपल्याला ती घ्यावी लागेल. तसंच वाय आय स्क्वेअर, वाय आयच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या वाय आयच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करावा लागेल आणि त्याची सम घ्यावी लागेल, दॅट इज समेशन वाय आय स्क्वेअर. तसंच समेशन एक्स आय इंटू वाय आय आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे एक्स आयच्या प्रत्येक व्हॅल्यूला वाय आयच्या त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं आणि एक्स आय वाय आयचा कॉलम तयार करायचा आणि त्या कॉलमची सम घेतल्यानंतर आपल्याला समेशन एक्स आय वाय आय मिळणार आहे किंवा मिळेल. आता मग to solve or to find all these summations we prepare following calculation table or observation table. इथं जो कॅल्क्युलेशन टेबल तयार केला आहे किंवा ऑब्झर्वेशन टेबल तयार केला आहे तो कशा पद्धतीने केला आहे बघा. एक्स आयच्या आणि वाय आयच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. त्या एक्स आयच्या आणि वाय आयच्या व्हॅल्यू त्या पद्धतीनं तिथं लिहून घेतल्या त्या कॉलममध्ये. त्यानंतर आपल्याला एक्स आय स्क्वेअरची सम पाहिजे. त्यासाठी आधी एक्स आय स्क्वेअरच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजेत. सो एक्स आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू आपण तिथं काढून घेतल्या. त्यानंतर वाय आय स्क्वेअरची पण सम आपल्याला पाहिजे, त्यामुळं वाय आय स्क्वेअरच्या सगळ्या व्हॅल्यू आपण तिथं काढून घेतल्या. त्यानंतर एक्स आय इंटू वाय आयची पण व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. सो एक्स आय इंटू वाय आयच्या व्हॅल्यू आपण तिथं काढून घेतल्या आणि मग त्या प्रत्येक जे काय आपल्याला लागणार आहेत समेशन त्या सगळ्या समेशनची काढून घेतली आपण तिथं. म्हणजे एक्स बार काढण्यासाठी समेशन एक्स आय लागणार आहे, त्यामुळं आपण समेशन एक्स आय काढून घेतलं. त्यानंतर वाय बार काढण्यासाठी समेशन वाय आय लागणार आहे, तर समेशन वाय आय आपण काढून घेतलं. तसंच समेशन एक्स आय स्क्वेअर काढून घेतलं, समेशन वाय आय स्क्वेअर काढून घेतलं, समेशन एक्स आय वाय आय आपण काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं इथं प्रत्येक समेशनच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते इथं मी लिहिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, कोरिलेशन कोइफिशियंट काढण्यासाठी जे आपण आधी मेजर्स कॅल्क्युलेट करतोय त्या मेजर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या सगळ्या समेशनच्या व्हॅल्यू लागणार आहेत. म्हणजे ते मेजर्स कुठले, तर सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय. ओके, मग आता इथं बघितलं आपण तर तुमचा जो डेटा आहे त्या डेटामध्ये किती पेयर्स आहेत, एक्स आय कॉमा वाय आय अशा किती पेयर्स आहेत, तर 10 पेयर्स आहेत. सो n इज इक्वल टू 10. पहिल्यांदा आपण एक्स बार आणि वाय बार काढून घेणार. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय डिवायडेड बाय n दॅट इज इक्वल टू 83 डिवायडेड बाय 10 and that is equal to 8.3. Similarly, y bar is equal to summation yi divided by 10 that is equal to 58 divided by 10. So y bar is equal to 5.8. Next, covariance between xi and yi. Covariance between xi yi is nothing but 1 by n summation xi yi मायनस एक्स बार वाय बार. सो समेशन एक्स आय वाय आयची व्हॅल्यू आपल्याला किती आहे, 390 आहे. ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे वरती कॅल्क्युलेशन टेबलमध्ये, ती आपण पुट केली तिथं. सो 390 डिवाइड बाय 10 मायनस 8.3 इंटू 5.8. सो 39.48.14 and that will give the answer minus 9.14. कोव्हेरियन्स बिटवीन एक्स आय वाय आय इज इक्वल टू मायनस 9.14. काल आपण बघितलं होतं कोव्हेरियन्सची व्हॅल्यू तुमची आयदर निगेटिव्ह असते, 0 असते और पॉझिटिव्ह अशी काही असू शकते. त्यामुळे इथं कोव्हेरियन्स बिटवीन एक्स आयची व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला, मायनस 9.14. नाउ we have to find the sigma x, value of sigma x. So sigma x is equal to square root 1 by n summation xi square minus x bar square. So summation xi square ची व्हॅल्यू पुट केली ती किती आहे, 833. So 800 under square root 833 divided by 10 minus 8.3 bracket square. So it will give square root 83.3 minus 68.89. That will give square root
14.41, and therefore we will get sigma x is equal to 3.796. In this way we can calculate the value of sigma x. Now we are going to find the value of sigma y. So sigma y is equal to positive square root of 1 by n summation yi square minus y bar square, that is equal to positive square root of 456 upon 10 minus 5.8 bracket square. So square root of 45.6 minus 33.64, that will give 11.96. So positive square root of 11.96, and that is equal to sigma y equal to 3.4583. So sigma y, that is standard deviation of y, is 3.4583. So now we have find all these value required to calculate correlation coefficient. कोरिलेशन कोएफिशिएंट काढण्यासाठी ज्या टर्म्सच्या व्हॅल्यू आपल्याला लागतात, म्हणजे कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय, सिग्मा एक्स सिग्मा वाय, तर त्या सगळ्या व्हॅल्यू आता आपण इथं काढून घेतलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू आपण काय करणार, मग त्या कोरिलेशन कोएफिशिएंटच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. सो आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय divided by sigma x into sigma y. So we will put the values of covariance between x y, sigma x and sigma y in the above formula. We will get minus 9.14 divided by 3.796 into 3.4583, that will give minus 9.14 upon 13.1277, that will give answer r is equal to minus 0.6962. So r is equal to minus 0.6962 will be interpreted as there is a high degree negative correlation. Why high degree negative correlation? Its sign indicates there is a negative correlation, but only magnitude value is greater than 0.5. So it indicates that there is a high degree correlation. Means that magnitude value of the correlation coefficient indicates the degree of correlation, and sign of that value indicates the type of correlation. So in this way we can say that since r is equal to minus 6962 minus 0.6962, we can say that there is a high degree negative correlation. In this way we can find Karl-Pearson's correlation coefficient, and we can give the interpretation of that Karl-Pearson's correlation coefficient. Okay, so in each and every numerical problem you can do the same procedure as we have seen in this numerical problem, and can find the Karl-Pearson's correlation coefficient. Now we are going to take another example where I can use direct formula of the Karl-Pearson's correlation coefficient. Calculate correlation coefficient between price and consumption for the following data. Here only we have given that to find the correlation coefficient between price and consumption. After looking at the data, we can identify that the data is in the form of quantitative, so we can calculate the Karl-Pearson's correlation coefficient for it. So this is our logic, or this method can be chosen as per our knowledge. म्हणजे आपल्याला माहिती आहे की डेटा क्वांटिटेटिव्ह असेल तर आपण Karl-Pearson कोरिलेशन कोएफिशिएंट वापरू शकतो. त्यामुळे आपल्या
नॉलेजवरून किंवा आपण जे काय आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा वापर करून आपण इथं सांगू शकतो की इथं आपण कार्ल पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंट काय करू शकतो, वापरू शकतो. मग आता इथं जो फॉर्म्युला आपण वापरणार आहे तो मगाच्यासारखा वापरू शकलो असतो, पण इथं दुसरा फॉर्म्युला म्हणजे तोच सिम्प्लिफाय करून आपण फॉर्म्युला वापरून काय करू शकतो, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंट काढू शकतो. तो इथं फॉर्म्युला वापरून आपण इथं काढणार आहोत. म्हणजे दोन प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने काढायचं. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, सेपरेटली कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय काढला, सिग्मा एक्स काढला, सिग्मा वाय काढला आणि तो कार्ल पियर्सनच्या कोरिलेशन कोइफिशियंट फॉर्म्युल्यामध्ये पुट केला. इथं तुम्हाला तो डायरेक्ट फॉर्म्युला आहे, त्या डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्या व्हॅल्यू पुट करू शकता आणि कार्ल पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंट काढू शकता. सो we know the formula for Karl Pearson's correlation coefficient. R is equal to summation xi into yi minus n into x bar y bar divided by in first square root summation xi square minus n into x bar square into in another square root summation yi square minus n into y bar square. In this way we can use the formula and find the correlation coefficient. Now if we see in this formula we need the values of x bar y bar, summation xi square, summation yi square and summation xi yi. म्हणजे तुम्ही फॉर्म्युल्यात जर बघितलं तुम्हाला एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील, समेशन एक्स आय वाय ची व्हॅल्यू काढावी लागेल, समेशन एक्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढावी लागेल, समेशन वाय आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढावी लागेल. अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काढल्या तर आपल्याला कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढता येईल. ओके, त्यामुळं ह्या सगळ्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या गोष्टी किंवा त्या समेशन्स काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, खाली दिलेला ऑब्झर्वेशन टेबल कॅल्क्युलेट करणार आहोत. आता इथं ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे बघा. प्राइस आणि कन्झम्पशन, प्राइसच्या व्हॅल्यूज आहेत त्याला एक्स आय म्हटले, कन्झम्पशनच्या व्हॅल्यू आहेत त्याला वाय आय म्हटले. मग आपल्याला एक्स बार काढण्यासाठी समेशन एक्स आय लागते, त्यामुळे एक्स आयच्या सम करून घेतली सगळ्या व्हॅल्यूंची. वाय बार काढण्यासाठी पण आपल्याला काय लागते, सगळ्या वाय आयची सम लागते. सो समेशन वाय आय आपण काढून घेतलं, सगळ्या वाय आयच्या व्हॅल्यूंची बेरीज करून घेतली. तसंच आपल्याला अजून समेशन एक्स आय स्क्वेअर लागणार आहे, त्यामुळे सगळ्या एक्स आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू म्हणजे एक्सची प्रत्येक व्हॅल्यूची स्क्वेअर करून ती व्हॅल्यू आपण काय लिहिली, एक्स आय स्क्वेअरच्या कॉलममध्ये लिहिली आणि त्याची सम घेतल्यानंतर आपल्याला एक समेशन एक्स आय स्क्वेअर मिळेल. तसंच वाय आय स्क्वेअर पण मिळेल. वाय आयच्या कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करणार आपण आणि वाय आय स्क्वेअरच्या कॉलममध्ये लिहिणार आणि मग तो आपल्याला समेशन वाय आय स्क्वेअर जे आहे ते आपल्याला मिळेल. त्याच पद्धतीनं एक्स आय इंटू वाय आय. सो एक्स आयच्या प्रत्येक व्हॅल्यूला वाय आयच्या प्रत्येक व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलं आणि ती व्हॅल्यू एक्स आय आणि वाय आयच्या कॉलममध्ये लिहित गेलो आपण तर आपल्याला एक्स आय वाय आयचा कॉलम मिळेल आणि त्या एक्स आय वाय आयच्या कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यूची बेरीज केली आपण, सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज घेतली आपण तर आपल्याला समेशन एक्स आय वाय आय मिळेल. अशा पद्धतीनं आपला फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज पडते त्या त्या सगळ्या समेशन्स आपण ह्या कॅल्क्युलेशन टेबलमध्ये काढून घेतल्या. आता जे आपल्याला एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे तर त्या एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. तर कशा कॅल्क्युलेट करणार आपण, तर आपल्याला इथं माहिती आहे की किती पेअर्स आहेत ऑब्झर्वेशनच्या, n इज इक्वल टू 7 पेअर्स आहेत. सो देर आर 7 पेअर्स of the observations. So x bar will be equal to summation xi divided by n is equal to 445.5 divided by 7 and that is equal to x bar is equal to 6.5. Y bar is equal to summation yi divided by n that is equal to 54.7, that is y bar equal to 7.7142
In this way we can find x bar and y bar. So next we put directly these values of x bar, y bar and summation xi square yi square and summation xi yi in the our direct formula. So I have substituted all the values in the formula, that is 340.5 minus 7 into 6.5 into 7.7142 divided by square root 302.75 minus 7 into 6.5 bracket square into another square root 434 minus 7 into 7.7142 bracket square. In this way, first of all, we simplify the terms after minus in the numerator and denominator also. So we will get the values 340.5 minus 350.9961 divided by, in first square root, 302.75 minus 295.75 into another square root 434 minus 416.5621. So numerator will be the minus 10.4961 divided by square root 7 into square root 17.4379. In this way, now we can find the square root of each term in the denominator. So square root 7 will be 2.6457 into square root of 17.4379 is equal to 4.1758. So product of the terms in the denominator will be equal to minus 10.4961 divided by 11.0479, and that value of minus 10.4961 divided by 11.0479 is equal to minus 0.95. So R is equal to minus 0.95. Therefore we can interpret the value as the variables price and consumption have high degree negative correlation. Negative correlation for due to the negative sign, and high degree due to its magnitude value is greater than 0.5. त्याची मॅग्निट्यूड फक्त व्हॅल्यू जर आपण गृहीत धरली तर ती व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त आहे, म्हणून ती हाय डिग्री कोरिलेशन आहे, आणि निगेटिव्ह साइन आहे त्या व्हॅल्यूला, म्हणून हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन असं आपण म्हणू शकतो. तेच जर समजा पॉझिटिव्ह साइन असतं तर आपण काय म्हटलं असतं, हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. अशा पद्धतीनं आपण ते कोरिलेशन इंटरप्रिट करू शकतो. सो in this way we can interpret and find the value of Karl Pearson's correlation coefficient and can write its interpretation as similar to we have seen in above two problems. Now second part or second method of finding correlation coefficient is rank correlation coefficient. Whenever your data is not in the form of quantitative measure or not in the form of units of measurements, or your data is not a quantitative data, that is your data is qualitative,
in the form of ranks according to two characters, then we cannot use the Karl Pearson's correlation coefficient, and hence we go for the Spearman's rank correlation coefficient. So to overcome this problem, Spearman has invented this new type of a correlation, that is Spearman's rank correlation coefficient. The Karl Pearson's coefficient of correlation is used only when to measure the extent of correlation between two quantitative characters, that is between two variables, and it fails to be useful for the qualitative phenomenon under study. For example, if we want to evaluate the leadership ability or the judgment of female beauty in the quantitative measure, but we can rank the individual according to these phenomena. म्हणजे आपण काय करतो, लीडरशिप ॲबिलिटी असेल किंवा फिमेल ब्युटी, हे जे कॅरेक्टर्स आहेत ते काय आपण क्वांटिटेटिव्ह मेजर्सनुसार इव्हॅल्युएट करू शकत नाही. एखाद्याची लीडरशिप ॲबिलिटी इतकी किलो आहे, इतकी लिटर आहे असं आपण नाही म्हणू शकत. त्यामुळे त्या क्वांटिटेटिव्ह मेजर्समध्ये ते वी कॅनॉट इव्हॅल्युएट दॅट. सो बट वी कॅन रँक इट अकॉर्डिंग टू दिस फिनॉमिनॉन. म्हणजे त्याच्यातल्या त्या ॲबिलिटीनुसार काही जे काय 10-15 मुलं असतील, त्या मुलांपैकी सगळ्यात जास्त कुणाकडे लीडरशिप ॲबिलिटी आहे चांगली, त्याला 1 रँक. अशा पद्धतीने आपण रँकिंग करू शकतो त्या कॅरेक्टरनुसार. इन सच केसेस वी मे अरेंज द इंडिव्हिज्युअल्स अकॉर्डिंग टू द ग्रेड, दॅट इज रँक्स, टू विच दे पजेस ए गिवन कॅरेक्टर, that is using ordinal scale. For example, a group of workers may be arranged in the order to efficiency by their supervisor, or a group of students may be arranged in the order of height without measuring it. म्हणजे विद्यार्थ्यांच्या हाईट मोजायच्या अगोदर आपण त्यांना त्यांच्या उंचीप्रमाणे जर काय केलं, रँक्स तयार केल्या किंवा अरेंज केले त्यांना चढत्या क्रमानं, लहान उंची असणारा पहिल्यांदा, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उंची असणार, अशा पद्धतीने आपण अरेंज केलं तर त्याला जे आपण तयार करतो त्याला आपण रँकिंग असं आपण म्हणतो. आता त्यातले रँकिंग करत असताना रँक म्हणजे काय, तर ॲन ऑर्डर्ड अरेंजमेंट अकॉर्डिंग टू गिवन कॅरेक्टर ऑफ इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड रँकिंग. म्हणजे जी काय आपण अरेंजमेंट करतोय एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्सनुसार, तुम्हाला जी दिसते ते कॅरेक्टर ज्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने दिसते त्याला पहिला रँक, त्यानंतर कमी दिसते त्याला दुसरा रँक. म्हणजे अशा पद्धतीने आपण ती जी अरेंजमेंट करतो त्याला आपण रँकिंग असं म्हणतो. अँड द नंबर इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ ए गिवन इंडिव्हिज्युअल इन अ रँकिंग इज कॉल्ड रँक. ते एखाद्या इंडिव्हिज्युअलचा त्या रँकिंग जी काय केलेली आहे आपण ऑर्डर अरेंजमेंट, त्या ऑर्डर अरेंजमेंटमधला जो त्याचा नंबर असतो, तो नंबर म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलची रँक असते. आता त्यामध्ये एक गोष्ट अराईज होऊ शकते, ती म्हणजे टाय. म्हणजे कधी कधी काय असतं, 2 इंडिव्हिज्युअल एकाच प्रकारे किंवा एकमेकांनी एवढेच ते कॅरेक्टर पजेस करत असतात. त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करतो, तिथं आपण म्हणू शकतो देअर इज अ टाय ऑकर्ड. जे इन रँकिंग व्हेन देअर आर 2 or more individuals आर अलॉटेड द सेम रँक. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्सना जर सेमच रँक येत असेल तर त्याला आपण म्हणतो देअर इज अ टाय ऑकर्ड, or it is simply called as a tie. If 2 series of ranks are available for a group of individuals, the association, that is correlation between 2 series of ranks is called as rank correlation. म्हणजे 2 आपल्याकडं सेरीज अवेलेबल असतील रँक्सच्या, म्हणजे रँक्स दिलेल्या सेरीज तुमच्याकडे अवेलेबल असतील 2 ग्रुपसाठीच्या थोडक्यात, किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल त्याला म्हणा, अकॉर्डिंग टू 2 कॅरेक्टर्स. 2 कॅरेक्टर पकडून तुमच्याकडं रँक्स दिलेला डेटा असेल किंवा रँक्स अवेलेबल असतील 2 कॅरेक्टरनुसार, म्हणजे 2 सिरीज असतील रँक्सच्या, तर त्या दोन्ही रँक्समधलं असोसिएशन, दॅट इज कोरिलेशन बिटवीन दिस 2 सिरीज ऑफ रँक्स इज कॉल्ड रँक कोरिलेशन. म्हणजे त्यातलं तुम्ही म्हणजे तुमच्याकडं 2 सिरीज अवेलेबल असतील रँक्सच्या, आणि त्या सिरीजमधलं तुम्ही काय केलं, कार्ल पिअर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढला,
तर दॅट इज द असोसिएशन बिटवीन दीज टू सेरीज ऑफ रँक्स, आणि त्यालाच आपण रँक कोरिलेशन कोइफिशियंट म्हणतो. रँकमधला कोरिलेशन काढणं दॅट इज रँक कोरिलेशन. आता हे रँक कोरिलेशन काढण्याची जी मेथड आहे ती स्पियरमननं तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं रँक कोरिलेशन बाबा काढलं जातं, हे स्पियरमननं सांगून ठेवलेलं आहे. Spearman's rank correlation coefficient is a numerical measure of a strength of correlation between two sets of ranks. म्हणजे ते नंबर फॉर्ममध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळते जरी तुमचे रँक्सच्या सिरीज असल्या किंवा तुमचा डेटा रँक्सच्या स्वरूपात असला तरी तुम्हाला एक न्यूमरिकल फॉर्ममध्ये तो कोएफिशियंट मिळतो आणि त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, रँक सांगू शकता की ह्या दोन कॅरेक्टरमध्ये या पद्धतीचं कोरिलेशन आहे. सो मग हे ज्या वेळा आपण रँकिंग करत असतो, म्हणजे दोन सिरीज आहेत, वी कॅनॉट मेजर दी कॅरेक्टर्स, अशा पद्धतीनं दोन सिरीज आहेत आणि मग आपण तिथं रँकिंग करायचं आहे आपल्याला अकॉर्डिंग टू एक्स कॅरेक्टर आणि अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर. तर मग ते रँकिंग करत असताना दोन केसेस अराईज होतात. एक म्हणजे नो टाईज इन रँकिंग आणि सेकंड म्हणजे टाईज इन रँकिंग. आता नो टाईज इन रँकिंग म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या डेटाला रँक्स देत आहात, त्या रँक्स देत असताना कुठंही तुम्हाला दोन इंडिव्हिज्युअल असे आढळलेलेच नाही आहेत की ज्यांच्यासाठी रँक सेम येते, म्हणजे दोघांना पण सेमच रँक मिळते अशी सिच्युएशन जर येत नसेल तर आपण म्हणायचं देयर इज अ नो टाईज इन रँकिंग. परंतु जर असं झालं की तुम्ही रँकिंग करत असताना असं आढळून आलं की दोन इंडिव्हिज्युअल्स जे आहेत ते दोन इंडिव्हिज्युअल्स आर गेटिंग अ सेम रँक, म्हणजे देयर इज टाईज ऑकर्ड, तर त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, टाईज इन रँकिंग असं म्हणतो. आता नो टाईज इन रँकिंग ह्या सिच्युएशनमध्ये आपण स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोएफिशियंट कसा काढू शकतो ते आपण बघूया, किंवा त्याचा फॉर्म्युला काय असतो ते आपण आता बघणार आहोत. लेट x1, x2, xn and y1, y2, yn be the ranks with respect to two characters, say x and y, or with respect to single character ranked by two judges. एकतर तुमच्या x1, x2, so on xn आणि yn, y2, so on yn ह्या रँक्स असतील अकॉर्डिंग टू दोन वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनुसार x and y, किंवा मग एकाच कॅरेक्टरनुसार त्या रँक असतील परंतु दोन वेगवेगळ्या जजेसनी दिलेल्या असतील त्या. सो इट इज अ say that A and B of group of ते दोन जे जजेस आहेत त्याला A आणि B अशी नावं दिलेत, ऑफ ए ग्रुप ऑफ n इंडिव्हिज्युअल्स. n इतक्या इंडिव्हिज्युअल्ससाठी आपण ते काय केले, दोन जजेसनी सिंगल कॅरेक्टरला रँक दिलेले असतील, x1 टू xn आणि y1 टू yn अशा. वी नोट दॅट the x values and y values are the permutations of integers from 1 to n. आता या xy च्या ज्या व्हॅल्यू आहेत किंवा x च्या व्हॅल्यू ज्या आहेत आणि y च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुमच्या कशाही असतील 1 पासून n पर्यंत, हे 1 पासून n पर्यंतचं परम्युटेशन असेल. म्हणजे x ची प्रत्येक व्हॅल्यू जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं रँक घेऊ शकते. म्हणजे असंही असू शकेल की दुसरं जे तुमचं इंडिव्हिज्युअल आहे त्याला पहिला रँक आला आहे, किंवा तिसरं जे इंडिव्हिज्युअल आहे त्याला पहिला रँक आला आहे, असं कसंही होऊ शकेल. त्या पद्धतीने काय म्हणू शकतो आपण, एक्स आय आणि वाय आयच्या व्हॅल्यू किंवा एक्स अँड वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत दॅट आर दी परम्युटेशन ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to n. 1 to n पर्यंतच्या कुठल्याही व्हॅल्यू आणि कशा पद्धतीनंही कॉम्बिनेशनमध्ये त्या एक्स अँड वायच्या व्हॅल्यू घेऊ शकतात 1 to n ह्या व्हॅल्यू. So Spearman's rank correlation coefficient between two characters x and y is the Karl-Pearson's correlation coefficient between ranks with respect to x and ranks with respect to y. आता Spearman's rank correlation coefficient म्हणजे काय, तर Spearman's rank correlation coefficient म्हणजेच Karl-Pearson's correlation coefficient आहे, परंतु
रँक्स ऑफ एक्स अँड रँक्स ऑफ वाय ह्यामधला तो कार्ल पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंट आहे. ओके, म्हणूनच तिथे दिलंय की Spearman's rank correlation coefficient between two characters x and y is the Karl-Pearson's coefficient of correlation between the ranks with respect to x and ranks with respect to y. Hence, the Spearman's rank correlation coefficient is denoted by capital R and it is given by capital Rxy is equal to R into bracket small r into bracket capital Rx comma capital Ry. म्हणजे स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट इज इक्वल टू दी कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट बट बिटवीन दी ranks r of x and r of y. Therefore, from the definition of Karl Pearson's correlation coefficient, we can write covariance between r of x comma r of y divided by square root of variance of r of x and square root of variance of r of y. अशा पद्धतीने आपण स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट लिहू शकतो. आता हा स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंटचा फॉर्म्युला कसा म्हणजे काय असतो तर r इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1 असा तो फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला वापरला वरचा की कोव्हेरियन्स बिटवीन आर ऑफ एक्स अँड आर ऑफ वाय काढल्या आणि त्याला डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ आर ऑफ एक्स अँड स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ आर ऑफ वाय जर तुम्ही काढलं हे सगळं तर यू विल फाइंड दॅट फॉर्म्युला इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1 वेअर डी आय इज इक्वल टू the difference between the ranks of x and ranks of y. So in this way your formula of Spearman's rank correlation coefficient in case of no ties in ranking. आता आपण काय करणार आहोत हा फॉर्म्युला कसा काय जनरेट झाला त्याचं प्रूफ बघणार आहोत डिराइव करणार आहोत हा फॉर्म्युला 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस. आता हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे रँक ऑफ एक्स अँड रँक ऑफ वाय आहे. आता त्याला आपण आर ऑफ एक्स अँड आर ऑफ वाय असं डिनोट करतोय. आता आर ऑफ एक्सच्या ज्या व्हॅल्यू असणार त्या कुठून कुठपर्यंत असणार समजा वर्गात 50 विद्यार्थी आहेत तर 50 विद्यार्थ्यांचे आपण नंबर काढायचे म्हटले रँक्स द्यायच्या म्हटल्या तर 1 पासून सुरू होणार त्या रँक्स आणि n पर्यंत जाऊन 50 पर्यंत जाऊन थांबणार बरोबर. 50 म्हणजे तुमचा n आहे थोडक्यात. तसंच इथं n इन जनरल n दिला आहे त्यामुळं आर ऑफ एक्स ह्या रँक्स ज्या आहेत त्या कुठून स्टार्ट होणार 1 पासून पहिल्या नंबरापासून शेवटच्या नंबरापर्यंत म्हणजे शेवटचा नंबर n आहे. सो आर ऑफ एक्स अँड आर ऑफ वाय विल टेक व्हॅल्यू 1 टू n. मग देअरफॉर समेशन एक्स आय इज इक्वल टू समेशन वाय आहे कारण ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत त्याच वायच्या व्हॅल्यू असणार आहेत त्यामुळे समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ वायच असणार आहे. जरी त्या व्हॅल्यू मागं पुढं असल्या 1 टू n ह्या व्हॅल्यू जरी एक्समध्ये वेगळ्या असल्या आणि वायमध्ये वेगळ्या असल्या तरी आहेत त्याच व्हॅल्यू त्यामुळे समेशन त्यांची सेमच येणार आहे. तो 1 प्लस 2 प्लस डॉट 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 प्लस n दॅट इज सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. तुम्ही 11वीला वगैरे किंवा 12वीमध्ये हा फॉर्म्युला पाहिला असेल सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये तर सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज गिवन बाय ऑलवेज गिवन बाय n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. समेशन एक्स आय आणि समेशन वाय च्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. मग समेशन एक्स आय इज इक्वल टू समेशन वाय आय असेल तर अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला ऑफ एक्स बार वाय बार एक्स बार इज इक्वल टू वाय बारच असणार आहे कारण समेशन आणि समेशन एक्स आय आणि समेशन वाय आय सेमच असतील तर डिवायडेड बाय n जो असतो तो सेमच असतो परत. त्यामुळे न्यूमरेटर समान असेल आणि डिनॉमिनेटर पण समान असेल तर तुमचा तो जो भागाकार असतो तो पण समानच येणार म्हणजे एक्स बार आणि वाय बार तुमचे काय येणार आहेत सेमच येणार आहेत. त्यामुळं ते सेम आल्यानंतर म्हणजे एक्स बार इज इक्वल टू वाय बार एक्स बारचा फॉर्म्युला काय 1 बाय n समेशन एक्स आय. सो समेशन एक्स आय इथं काय n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 आणि त्याला डिवाइड बाय n केलं तर काय होईल न्यूमरेटरचा n आणि डिनॉमिनेटरचा n कॅन्सल होईल आणि फक्त n प्लस 1 डिवाइड बाय 2 हे शिल्लक राहील.
ऑल्सो समेशन एक्स आय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन वाय आय स्क्वेअर. एक्स आय स्क्वेअरची सम आणि वाय आय स्क्वेअरची सम पण सेमच असणार आहे, कारण एक्स आय आणि वाय आयच्या व्हॅल्यू पण त्याच आहेत. जरी मागं पुढं असल्या त्या रँक्स तरी त्याच व्हॅल्यू आणि त्याच रँक असणार आहेत. त्यामुळं त्या समेशन एक्स आय स्क्वेअर आणि समेशन वाय आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू पण समान येणार आहे. दॅट इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस n स्क्वेअर. सो n त्याची जी व्हॅल्यू आहे तर त्याचा फॉर्म्युलानुसार सम ऑफ फर्स्ट n स्क्वेअर्स ऑफ first n natural number, sum of squares of first n natural numbers, and that is equal to n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. In this way summation xi square and yi square च्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. मग त्याच्यावरून आपण व्हेरियन्स काढू शकतो. समेशन xi square and yi square चा वापर करून we can find the variance. So variance of rank of x is equal to variance of r of x is sigma square x is equal to 1 by n summation xi square minus x bar square. So summation xi square ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 1 by n. तसाच summation xi square म्हणजे काय n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6 minus x bar आपण वरती काढलेला आहे, त्या व्हॅल्यू आपण तिथं पुट केली n plus 1 divided by 2 bracket square. आता काय केलं आपण या दोन्ही टर्ममधून n plus 1 divided by 2 कॉमन काढलं. n plus 1 divided by 2 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा. आता जी सेकंड स्टेप होती त्यात 1 by n एक आहे आणि न्यूमरेटरला एक n आहे, तो कॅन्सल होईल, त्यामुळे त्याचा प्रश्न मिटेल. सो n plus 1 divided by 2 हे कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल ब्रॅकेटमध्ये, तर पहिल्या टर्ममध्ये आपल्याला फक्त 2n plus 1 राहील न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरमधून 2 कॉमन निघल्यामुळे तिथं 3च राहील, 3 राहील, कारण 2 into 3 दॅट इज 6. त्यामुळं n plus 1 by 2 आपण जर कॉमन काढलं पहिल्या टर्ममधून बाहेर तर 2n plus 1 divided by 3 अशी टर्म आपल्याला आतमध्ये राहील ब्रॅकेटमध्ये. आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय राहील मायनस n plus 1 divided by 2, कारण n plus 1 divided by 2 याचा स्क्वेअरच होता, त्यामुळं स्क्वेअरमध्ये सेम क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होत असतं, त्यामुळे त्यातली एक क्वांटिटी आपली काय झाली बाहेर आली आहे कॉमन म्हणून, त्यामुळे एक क्वांटिटी आतमध्ये तशीच शिल्लक राहील, दॅट इज n plus 1 divided by 2. मग आपण आता काय करणार आतमध्ये जी आपली टर्म आहे त्याची वजाबाकी करणार आहोत, सबस्ट्रॅक्शन युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळते बघा, 2n plus 1 ला आपण 2 न मल्टिप्लाय करणार, सो 4n plus 2 आणि n plus 1 ला आपण 3 न मल्टिप्लाय करणार आणि तो मायनस आतमध्ये शिफ्ट होणार. सो मायनस 3n minus 3 डिवायडेड बाय 3 into 2 6. मग आपल्याला 4n minus 3n n शिल्लक राहील आणि 2 minus 3 दॅट इज -1, सो n minus 1 असं शिल्लक राहील डिवाइड बाय 6. मग आपला अगोदरचं ऑलरेडी कॉमन काढलेलं n plus 1 by 2 तसंच आहे, सो n plus 1 divided by 2 into n minus 1 divided by 6. सो न्यूमरेटरला n plus 1 into n minus 1 हे म्हणजे तुम्हाला काय कशाचं एक्सपान्शन आहे तर n square minus 1 चं एक्सपान्शन आहे. सो n square minus 1 आपण त्याच्याबद्दल लिहू शकतो, डिवायडेड बाय 12 येणार आहे, 2 into 6 दॅट इज 12. सो सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू n square minus 1 डिवायडेड बाय 12. आता सिग्मा स्क्वेअर वाय जो आहे तो सिग्मा स्क्वेअर वाय काढत असताना आपण 1 by n समेशन वाय आय स्क्वेअर मायनस वाय बार स्क्वेअर येणार आहे. तर आता इथं काय एक्स आय स्क्वेअर इज इक्वल टू वाय आय स्क्वेअर आहे आणि एक्स बार इज इक्वल टू वाय बार आहे, त्यामुळं याच पद्धतीनं ह्याच टर्म ज्या आहेत याच व्हॅल्यू आपण तिथं पुट करून सेमच सॉल्व करणार. त्यामुळे आपल्याला सिग्मा स्क्वेअर वायची व्हॅल्यू सुद्धा काय मिळेल n square minus 1 डिवायडेड बाय 12 अशीच मिळेल. सो सिमिलरली व्हेरियन्स ऑफ रँक्स ऑफ y is equal to sigma square y is equal to n square minus 1 divided by 12. मग आता काय करणार आहोत आपण फॉर कॉम्प्युटेशन ऑफ कोव्हेरियन्स बिटवीन r ऑफ x and r ऑफ y, बरोबर, कारण आपल्याला कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंटच काढायचा आहे रँक्समधला फक्त, त्यामुळे रँक्समधला काय काढावं लागेल कोव्हेरियन्स तर काढावं लागेल. तर कोव्हेरियन्स काढण्यासाठी आपण काय करतो इथं डिफरन्सेस कन्सिडर करतोय. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस वाय आय. एक्स आय मायनस वाय आय इज नथिंग बट दी रँक्स ऑफ एक्स मायनस रँक्स ऑफ वाय. रँक्स ऑफ एक्सला आणि रँक्स ऑफ वायला तिथं आपण एक्स आय आणि वाय आय म्हणतोय आता. सो हा डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करणार एक्स आय मायनस वाय आय, आय रनिंग फ्रॉम 1 to n. मग त्याची जर आपण सम घेतली समेशन डी आय
तर समेशन डी आय इज इक्वल टू समेशन एक्स आय मायनस वाय आय ब्रॅकेटमध्ये, ते समेशन आतमध्ये आपण शिफ्ट केलं तर समेशन एक्स आय मायनस समेशन वाय आय. तर समेशन एक्स आय जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी समेशन वाय आय आहे, आपण वरती बघितलंय. ती किती आहे तर n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 आहे. त्यामुळे दोन्ही सेम क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन आहे, सो दॅट विल बी 0 since summation xi is equal to summation yi. Now we consider squares of these differences. So summation di square. Summation di square is equal to summation xi minus yi bracket square असं आपल्याला ते मिळेल. मग इथं आपण काय केलं, एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यू सेम आहेत, त्यामुळे एक एक्स आय मधून एक्स बार वजा केलं आणि वाय आय जिथं आहे तिथं वाय बार ॲड केलं. ॲड केलं याचा अर्थ ते ब्रॅकेटच्या बाहेर आपण जर मायनस साईन घेतलं तर वाय आय मायनस वाय बार आपल्याला तिथं ते मिळेल. त्यामुळे त्या पद्धतीनं तिथं ॲडजस्टमेंट केली आहे बघा. समेशन ब्रॅकेटमध्ये इन स्मॉल ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार मायनस वाय आय मायनस वाय बार स्मॉल ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, अशा पद्धतीनं आपण तिथं ते घेतलेलं आहे. कारण तुम्ही वाय आय मायनस वाय बारचा जर ब्रॅकेट सॉल्व केला तर तुम्हाला काय मिळेल, मायनस वाय आय प्लस वाय बार मिळेल आणि इकडं मायनस वाय बार एक्स बार तसंच आहे. सो ते एकमेकांना कॅन्सल झाल्यासारखं आहे आणि तुम्हाला फायनल एक्स आय आणि मायनस वाय आय हीच टर्म राहील. त्यामुळं तुमच्या वरच्या टर्ममध्ये कोणताही बदल होत नाही, ही फक्त आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता इथं आपल्याला जी टर्म मिळाली आहे ती टर्म म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म आहे. थोडक्यात ए म्हणजे तुमचा कोण आहे, एक्स आय मायनस एक्स बार आहे आणि बी म्हणजे तुमचा कोण आहे, वाय आय मायनस वाय बार आहे. त्यामुळे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसं आपण एक्सपान्शन लिहितो तसंच इथं आपण एक्सपान्शन लिहिणार आहे. म्हणजे एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर मायनस 2ab तसंच आपण इथे लिहिणार आहे, फक्त समेशन प्रत्येकाला देऊन टाकणार. सो एचा स्क्वेअर म्हणजे समेशन एक्स आय मायनस एक्स बारचा स्क्वेअर, सो समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. कारण समेशन हे सगळ्यांना कॉमन आहे त्यामुळे ते सगळ्यांना देऊन टाकलं आपण. फक्त स्क्वेअर जे होणार आहेत ते आतले जे ब्रॅकेट आहेत त्याचे स्क्वेअर आणि किंवा त्याचं त्या पद्धतीनं आपण ते लिहिणार आहोत. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शननुसार मायनस 2 टाइम्स समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. ही व्हॅल्यू कशाची आहे, समेशन डी आय स्क्वेअरची आहे. मग ह्या समेशन डी आय स्क्वेअरला मी काय केलं, 1/n मल्टिप्लाय केलं, म्हणजे प्रत्येक पुढची RHSला टर्म आहे त्याला 1/n मल्टिप्लाय होईल. सो 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/n समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. आता यातली जी पहिली टर्म आहे, 3 टर्म आपल्याला मिळाले, 2 स्क्वेअरच्या आणि शेवटची मायनस 2 टाइम्सची. तर त्यातली पहिली टर्म जर तुम्ही बघितली तर पहिली टर्म हा फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअर एक्सचा, म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्सचा तो फॉर्म्युला आहे. सो त्याच्याबद्दल मी सिग्मा स्क्वेअर एक्स लिहिलं. दुसरी टर्म जी आहे ती सिग्मा स्क्वेअर वायची टर्म आहे, म्हणजे वायचा व्हेरियन्स आहे तो, सो सिग्मा स्क्वेअर वाय असं लिहिलं. आणि तिसरी टर्म जी आहे त्यामध्ये 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार आणि वाय आय मायनस वाय बार इज द फॉर्म्युला ऑफ कोव्हेरियन्स बिटवीन एक्स अँड वाय. त्यामुळे आपण त्याबद्दल काय लिहिलं, कोव्हेरियन्स बिटवीन एक्स अँड वाय. त्यामुळे 1/n समेशन डी आय स्क्वेअर इज इक्वल टू मला काय मिळालं, सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर वाय मायनस 2 टाइम्स कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय असं आपल्याला मिळालं. आता सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर वाय आहे, आपण वरतीच बघितलंय, त्या दोघांच्या व्हॅल्यू एकच आहे. त्या दोघांबद्दल मी कुठली तरी एकच लिहितो आणि त्याला 2 टाइम्स करतो. सो सिग्मा स्क्वेअर वाय बद्दल आपण सिग्मा स्क्वेअर एक्स ठेवलं तर सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर एक्स म्हणजे 2 सिग्मा स्क्वेअर एक्स. सो तसंच 2 सिग्मा स्क्वेअर एक्स मिळालं मायनस 2 टाइम्स कोव्हेरियन्सचा जो फॉर्म्युला आहे, आरचा जो फॉर्म्युला आहे कोव्हेरियन्स डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. तर त्याच्यावरनं आपण काय केलं, कोव्हेरियन्सची व्हॅल्यू काढली. कोव्हेरियन्सची व्हॅल्यू मग आपल्याला काय मिळेल, कॅपिटल आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय. त्यामुळे तिथं ती दुसरी जी टर्म आहे ती आपल्याला काय मिळेल, मायनस 2 टाइम्स कॅपिटल आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय. कॅपिटल आर फॉर दी रँक कोरिलेशन कोइफिशियंट, टू इंडिकेट्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट. सो मायनस 2 टाइम्स कॅपिटल आर सिग्मा एक्स सिग्मा वाय. परत सिग्मा एक्स सिग्मा वाय सिमिलर आहेत त्यामुळे तिथं आपण सिग्मा वाय बद्दल सिग्मा एक्सच ठेवू शकतो आणि सिग्मा एक्स स्क्वेअर मग होईल. सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स झाल्यानंतर सिग्मा एक्स स्क्वेअर मिळेल. त्यामुळे तुम्हाला टर्म काय मिळेल, 2 सिग्मा एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू
आर सिग्मा एक्स स्क्वेअर. त्यातून आपण 2 सिग्मा एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस आर असं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. मग आता मी काय करणार आहे इकडे LHS आपली 1/n समेशन डी आय स्क्वेअर आहे. 1/n समेशन डी आय स्क्वेअर आहे. त्यामुळं मी काय केलं समजा हा जो 2 टाइम्स सिग्मा स्क्वेअर आहे तो तिकडं डिवाइड केला. त्यामुळे 1 मायनस आर इज इक्वल टू मला काय मिळेल समेशन डी आय स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स सिग्मा स्क्वेअर एक्स. आता तसं करत असताना मी काय केलं परत सिग्मा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय आहे n स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 12 आहे. ती तिथं पुट केली सिग्मा स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी. सो n स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 12 ते 12 जे आहे ते डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्यामुळे ते न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरला 12 आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. सो ते 2 आणि 12 ह्यामध्ये भागाकार झाला तर काय मिळेल तिथं 12/2 म्हणजे 6 मिळेल. तो 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर असं मिळेल मला. आणि 1 मायनस आर जो होता तो काय केला आर आपण एका बाजूला आणला आणि RHSला आणला आणि परत ती टर्म होती ती LHSला नेली. म्हणजे आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल व्हॅल्यू मिळेल 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1. n इंटू n स्क्वेअर मायनस 1 का तर ओरिजिनल तुमच्या टर्ममधला n तसाच आणि n स्क्वेअर मायनस 1 म्हणजे सिग्मा स्क्वेअर एक्स मधला तो n स्क्वेअर मायनस 1. त्यामुळे तुमच्या डिनॉमिनेटरला n इंटू n स्क्वेअर मायनस 1 अशी टर्म राहील. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इन केस ऑफ नो टाईज इन रँकिंग. रँकिंग करत असताना कोणत्याही ठिकाणी टाय सिच्युएशन ऑकर झालेली नसताना तुमचा स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोएफिशियंट कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला काय येणार आपल्याला R इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1. In this way we can find Spearman's rank correlation coefficient or we can derive the Spearman's rank correlation coefficient in case of no ties in ranking. So for today's lecture we are going to stop here. Thank you.